आता एक बातमी येते तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेतून शहरातील विकास कामांवरून राजकारण चांगलेच तापले असून नगराध्यक्षांकडून कोणतीही ठोस विकास कामे होत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे। विकास कामासाठी आलेला निधी मार्च महिन्यात परत जाण्याची शक्यता असून तब्बल 80 दिवस उलटूनही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नगरसेवकांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। सर्वसाधारण सभा झाली। एकंदरीत काँग्रेसच्या माध्यमातून जे विकासाचे काय एकंदरीत धोरण या ठिकाणी मांडण्यात आले? काँग्रेसच्या माध्यमातून विकासाचं धोरण गावच्या विकासासाठी जे जे शक्य आहे चांगल्या गोष्टी आहेत ते करा, आम्ही तुम्हाला समर्थन करू। बरेचसे कामं या प्रशासन काळामध्ये मंजूर झालेले होते, त्या कामाची डिटेल्स आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही त्यांना विचारलो की बाबा जे मंजूर झालेले आहेत आणि ते समाजाच्या हिताचे आणि गावच्या हिताचे जे आहेत ते पूर्ण तुम्ही कमीत कमी टायमामध्ये, उदाहरण दलित वस्त्याचे खूप कामं स्थगित झाले होते, तर अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष आणि सभागृहांनी मान्य केले की ते थांबले होते, ते लवकरच आम्ही करू। आणि पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला, पाणी कधीपर्यंत तुम्ही देणार आहे? 10 दिवसाला पाणी सुटते, कधीपर्यंत देणार आहे? हे त्यांच्याकडे काही उत्तर मिळालं नाही। पण अध्यक्षांचं आश्वासन मिळालं की आम्ही लवकर करू। विरोधक म्हणून आणि गावचे म्हणून आम्ही त्यांना चांगल्या कामाला सहकार्य करत राहू। याच्यामध्ये पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून गावचा विकास, फक्त विकास आणि कोणताही नगरपालिका अस्तित्वात येऊन 80 दिवस झाले। नगराध्यक्ष वर कामाच्या बाबतीत आम्ही थोडी खंत व्यक्त केली। काही पैसे परत जाण्याच्या मार्गावर आहेत। या 80 दिवसामध्ये आपण कुठल्याही कामाची प्रगती केली नाही। पाण्यामध्ये जे आहे ना, प्रशासकीय काळामध्ये 7 दिवसाला 6 दिवसाला पाणी येत होतं, आता 8 आणि 9व्या दिवसाला चालू आहे। त्याच्यामध्ये सुधारणा आणा म्हणून आम्ही मागणी केली। आणि इतर जे बांधकाम आहेत, शादीखाना असो, बुद्ध विहारचा असो, टोटल 1.5 कोटीचे कामं कम्प्लिटली 100% बंद आहेत। त्याला गती द्यावी आणि लवकर लवकर पूर्ण करावं आणि कुठलेही पैसे परत जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा आम्ही एकमुखाने ज्याने अध्यक्षांकडे मागणी केली। ते मान्य करून एका आठवड्यात मी सर्वच कामं चालू करतो असे त्यांनी आश्वासन दिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही विकास कामामध्ये त्यांच्याशी सहकार्य करू, एवढं या प्रसंगी बोलतो। काय एकंदरीत अध्यक्ष असेल, मुख्याधिकारी, विकासाच्या बाबतीत काय एकंदरीत धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले? नळदुर्ग नगरपालिका विकास करण्याच्या बाबतीत शून्य ठरलेली आहे। नगराध्यक्ष ही आज 2 महिने झाले तरी कोणतंही काम करताना दिसत नाहीत। विकास होत नाही म्हणून नगरपालिकेचा आलेला निधी विकास कामासाठी राखीव ठेवलेला परत जाण्याच्या मार्गावर आहे मार्च महिन्यामध्ये। याबद्दल विरोधक म्हणून आम्ही सभागृहामध्ये या विचारणा केली, त्यावेळी आम्हाला जुजबी उत्तरं दिली जातात। परंतु नळदुर्ग नगरपालिकेत बसलेली जी सत्ताधारी आहेत ती विकास निधीचा वापर योग्य रीतीने करत नाहीत। यामुळं विकास निधी हा परत जाण्याच्या मार्गावर आलेला आहे। अनेक कामाचा निधी न वापर करता परत गेलेला जात आहे। यापूर्वीच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सदस्यांनी विकास कामं पूर्ण, अर्धवट राहिलेली विकास कामे पूर्ण करा म्हणून त्या कामाला मुदतवाढ दिलेली होती। आज 1 महिना झाला तरी त्या संबंधित गुत्तेदारांना अजूनही विकास कामाला हात लावलेला नाही। त्याला 3 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे, तो कामं पूर्ण करेल का नाही ही शंका व्यक्त केली जात असताना नगरपालिका म्हणून, प्रशासन म्हणून ढिम्म धोरणं हे कारणीभूत ठरत आहेत आणि शहराचा विकास खुंटला जात आहे। एकंदरीत अशा पद्धतीनं जे आहे सत्तेधाऱ्यांवरती विरोधक जे आहे नाराज व्यक्त, कुठेतरी खंत व्यक्त करतात। शहराच्या विकासाच्या बाबतीत जर पाहायला गेले तर या ठिकाणी विकासमुख धोरण त्यांच्याकडे कुठल्याही नशून्य असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।